सातारकर वर्किंग वुमनसाठी रोज हेअरस्टायलिंग करणं आणि केस मॅनेज करणं शक्य नसतं. म्हणूनच आज या ताईंसाठी आम्ही काय केलं ते सांगते. सर्वात आधी गणेश चौकातून राधिका मॅडम आल्या होत्या. त्या आमच्या रेग्युलर कस्टमर आहेत. त्यांना बटरफ्लाय कट करून घ्यायचा होता, पण त्याच वेळी केसांची लेंथ जास्त कमी करायची नव्हती. त्यांचे केस मीडियम लेंथचे आणि नॅचरल वेव्ही टेक्स्चरचे होते. त्यामुळे आम्ही त्यांची लेंथ शक्य तितकी मेंटेन ठेवली आणि बटरफ्लाय कट असा दिला की केसांना मुवमेंट आणि व्हॉल्यूम मिळालं. त्याचबरोबर चीनपर्यंत सुंदर फेस फ्रेमिंग केलं, ज्यामुळे त्यांचा चेहरा अधिक उठून दिसू लागला. त्यानंतर संगमनगरहून प्रेरणा मॅडम आल्या होत्या. त्यांनी आमची रील्स इंस्टाग्रामवर पाहिल्या होत्या आणि त्यानंतर खास लेअर कटसाठी सलूनमध्ये आल्या. त्यांची एकच अपेक्षा होती की खूप हेवी लेयर्स नकोत, फक्त नॅचरल आणि सॉफ्ट लेयर्स हव्यात. त्यांचे केस नॉर्मल ते वेव्ही टेक्स्चरचे होते, म्हणून त्यांच्या हेअर टेक्स्चर आणि फेस शेप लक्षात घेऊन सॉफ्ट लेअर कट केलं. त्यामुळे केसांचा व्हॉल्यूम आणि शेप दोन्ही सुंदर दिसू लागले, पण स्टायलिंग खूप आर्टिफिशियल वाटली नाही. अगदी रोजच्या वापरासाठी सहज मॅनेज होतील असा लुक त्यांना मिळाला. त्यानंतर गौरी मॅडम आल्या. त्या वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे त्यांच्याकडे रोज केसांना वेळ देण्यासाठी फारसा वेळ नव्हता. त्यांची मुख्य तक्रार अशी होती की केस मॅनेज करायला खूप वेळ जातो, फ्रीज येते आणि रोज स्टायलिंग करणं शक्य होत नाही. त्यांच्या हेअर अनालिसिस नंतर आम्ही त्यांना नॅनोप्लास्टिक ट्रीटमेंट सुचवलं. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट खूपच सुंदर आला. केस सॉफ्ट, स्मूथ, शायनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप मॅनेजेबल झाले. आता रोज तासनतास हेअरस्टायलिंग करण्याची गरज नाही. कमी वेळात केस नीट दिसतात, फ्रीज कमी होतो आणि केसांचा नॅचरल शाईन टिकून राहतो. गौरी मॅडमचं केस मॅनेज करायचं टेन्शन खूप कमी झालं आणि त्या त्यांच्या रिझल्टने खूप खुश झाल्या. प्रत्येक क्लायंटचे केस वेगळे असतात, म्हणून प्रत्येकासाठी एकच हेअरकट किंवा ट्रीटमेंट योग्य असतं असं नाही. हेअर टेक्स्चर, फेस शेप, लाईफस्टाईल आणि डेली रुटीन लक्षात घेऊन योग्य सर्व्हिस निवडली तरच बेस्ट रिझल्ट मिळतो.